मावशीला न्यायला स्ट्रेचर लावून द्या म्हणताना ते कोणीही आले नाही. तुमचं तुम्ही त्यांना चालत घेऊन या असं सांगितलं त्यांनी. 11 आले की 12 जातात. 200-300 लोक असतात. पेशंटला लोक तपासत नाही. नातेवाईक स्वतः टेचरनं ढकलत ते पेशंट नेत असतात. इतकी दयनीय अवस्था सीपीआरची आहे. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय आता काट टाकतंय, परंतु त्याच वेळी अधिक रुग्ण येत असल्यानं या रुग्णालयावर भारही वाढतोय. सीपीआरच्या आवारात एकूण 33 पैकी 21 इमारतींचं नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आले. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी नेताना तसंच इतर टेस्ट करण्यासाठी नेताना नातेवाईकांचा जीव मेटाकुटीला येतोय. कुठे स्ट्रेचर नाही तर कुठे व्हीलचेअर नाही, म्हणून रुग्णासोबतच नातेवाईकांनाही ताटकळत बसावं लागतंय. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय, या रुग्णालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी आल्यावरती त्यांना किती सुविधा मिळतात, उपचारासाठी त्यांना किती दिवस ताटकळत राहावं लागतं आणि त्याचबरोबर अपघात विभाग असेल किंवा बाह्य रुग्ण विभाग असेल, या विभागामध्ये गेल्यावरती रुग्णांना योग्य पद्धतीने उपचार मिळतात का, त्यांना हव्या त्या सोयी सुविधा तिथे दिल्या जातात का, याविषयीचा रुग्णांच्या नातेवाईकांनी अक्षरशः लोकमतच्या पुढे पाढा वाचलेला आहे. नेमकं काय म्हणाले रुग्णांचे नातेवाईक, चला पाहूयात लोकमतच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये. रुल येथून आलेलो आहे. आमच्या मावशीला ऍडमिट करायसाठी आलेलो, पण त्यांनी काय व्यवस्थित दखल घेतलेली नाही. इथं पेशंट थांबलेला असून पण कोणीही स्ट्रेचर घेऊन न्यायला आलेलं नाही. काही सुद्धा सुविधा नाहीत, औषध गोळ्या वगैरे काही व्यवस्थित उपचार झालेले नाही. काय सांगितलं तुम्हाला? मावशीला न्यायला स्ट्रेचर लावून द्या म्हणताना ते कोणीही आले नाही. तुमचं तुम्ही त्यांना चालत घेऊन या असं सांगितलं त्यांनी. आणि त्यांना चालता येत नाही, गुडघ्याला मार लागलेला आहे. त्यासाठी सांगितलं मी त्यांना, कोणी तर वार्ड बॉय असेल तर त्यांना लावून द्या. तरी त्यांनी म्हणाले तुमचं तुम्ही त्यांना घेऊन या. मग यांना आता नेण्याची परिस्थिती नाही आहे, असा विषय. मी एक दिव्यांग आहे. इथं दिव्यांगाची व्यवस्था होत नाही. दिव्यांगांना एक इथून केस पेपर काढला की 104 नंबरला जावं लागतंय. दिव्यांगाची आता परिस्थिती कशी असते बघता तुम्ही. आणि जर दिव्यांगाची अशी परिस्थिती होत असेल आणि डॉक्टरांची वेळ तेवढी वाढवून मिळावी, कारण डॉक्टर आले 10-11 आले की 12 जातात. 200-300 लोक असतात. एका पेशंटला तपासायला किमान 15 मिनिटं लागली तर असे 300 लोक जर झाली तर दिवसात 5 तास लागतात. डॉक्टरांनी फक्त वेळेवर येऊन वेळ द्यावा आणि डॉक्टरांच्या वेळ वाढवा, एवढी माझी विनंती. काल रात्री 9, 9:30, 10 वाजता मी आईला घेऊन आलतो, कारण का आई रात्री घरातून पडलेली, कारण का तिथं डोक्याला टाका बसलेले. आणि इथं आल्यानंतर काय डॉक्टरने काय सांगितलं, थांबायला सांगितले. तर डॉक्टरना सांगताना ते डॉक्टर काय म्हणायला लागले की आपण आता तपासू, लिहून देतो, पण एक्सरे काढला ते एक्सरा लोक पण मिळावे आपल्याला. ते लोक मिळत. आणि काल रात्री कमीत कमी 3 वाजता आम्ही घरी पोहोचलो रात्री. आणि ही आमच्याकडे अपेक्षा आहे की लोक, डॉक्टर असून दे, नर्स असून दे, कोणीही असून दे, ऍक्सिडेंट केस असून दे किंवा कोणतीही केस असून दे, तर ही लवकरच्या लवकर आमच्याकडे शासनाकडे पण आवेदन आहे की लेडीज असून दे किंवा जेंट्स असून दे, ही डॉक्टर किंवा लेडीज काय पेशंटला लोक तपासत नाही. सीपीआर मध्ये अपघात विभागाला जर कोणी पेशंट आलं ऍडमिट करायला तर इथं टेचरची सोय नाही. वार्ड बॉय तिथं अपघात विभागाला एक सुद्धा नसतोय. त्यानंतर फोटो वगैरे काढायला जर गेलं कोणी तर नातेवाईक स्वतः टेचरनं ढकलत ते पेशंट नेत असतात. इतकी दयनीय अवस्था सीपीआरची आहे. कोल्हापुरात असणाऱ्या सीपीआर रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, मात्र त्याचबरोबर इथे मनुष्यबळ कमी पडते असं रुग्णालय विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. नेमकं काय या ठिकाणी सुविधा आहेत आणि त्याचबरोबर त्या सुविधा देण्यासाठी रुग्णालय विभाग असक्षम का आहे, याविषयी रुग्णालयाकडे विचारणा केली असता त्यांनी काय उत्तर दिले पाहूया. काही रुग्णांकडनं किंवा बाहेर मला असं कळते की रुग्णांची अपघात विभागातनं आंतररुग्ण विभागात हलवताना काही गैरसोय होती. म्हणजे नातेवाईकांना कधी मदत करावी लागते किंवा स्ट्रेचर किंवा व्हीलचेअरची काही कमतरता आहे का. परंतु मी आढावा घेतला असता ऍक्च्युली थोडं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची आमच्याकडं थोडीशी कमतरता ही बाब थोडीफार खरी असली तरी आमच्याकडे सध्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरतीचं कार्य चालू आहे. उद्याच त्याची ऍप्लिकेशनची लास्ट डेट आहे आणि 1-2 महिन्यात ती कमतरता भरून येईल असं सध्याचं चित्र आहे. आणि
स्ट्रेचर आणि हे उपलब्ध आहेत. सध्या बांधकामाची कामं चालू असल्यामुळे थोडंसं रस्त्याची खडबड असल्यामुळं थोडीशी गैरसोय होते, पण ती लवकरात लवकर ती भरून येते आहे आणि रुग्णांना चांगल्या सोयी मिळतील याची मला खात्री आहे. पुढं अशी प्रकारची कुठल्या तक्रारी येणार नाही याबद्दल प्रशासनाकडनं चांगली दक्षता घेण्यात येईल. कोल्हापुरातील CPR रुग्णालयामध्ये खूप मोठ्या संख्येने रुग्ण इथे उपचारासाठी येत असतात. या रुग्णांना मोफत उपचार मिळतात, त्याचबरोबर कमी दरामध्ये इथे उपचार मिळतात. त्यामुळे रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णांची संख्या वाढती संख्या लक्षात घेता शेंडा पार्क या ठिकाणी देखील आहे, जे 1100 बेडचं अद्ययावत असं रुग्णालय त्या ठिकाणी तयार होतंय. मात्र त्याचबरोबर एके ठिकाणी CPR रुग्णालयावरती वाढता बोजा लक्षात घेता आणि त्याचबरोबर कमी मनुष्यबळ असल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना आहे जे सुविधांचा अभाव जाणवत आहे आणि त्याचमुळे रुग्णांसोबत नातेवाईकांची देखील फरफट होताना इथे दिसते आहे. आणि त्यामुळेच कोल्हापुरात असलेलं म्हणजेच 2 मंत्री कोल्हापूरमध्ये आरोग्य विभागाचे आहेत, एक प्रकाश आंबेडकर आणि दुसरे हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जी उदासीनता दिसते आहे, ही चित्र लवकरात लवकर बदलणं गरजेचं आहे. आणि रुग्णांना आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातून येणाऱ्या मुख्यत्वे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आहे जे योग्य सुविधा इथं मिळणं आता अत्यावश्यक आहे. याचबरोबर इथे थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.